लाज वाटते मराठी असेल तसं आहे. नुसतं सरसकट कर्जमाफी करून काही होत नाही ना. त्याचा प्रॉब्लेम वेगळाच असू शकेल. त्याचा प्रॉब्लेम हा असू शकेल की त्याचा मुलगा घरी त्याचं लग्न ठरत नाही कारण शेतकऱ्याचा मुलगा आहे. आपल्याच राज्यात साऊथ इंडियन पिक्चर 50% घेऊन जातात. आम्ही शंड म्हणून ते बोलू किती लोकांना माहिती आहे की कुठल्या झाडाला सबसिडी दिली जाते प्रत्येक झाडामागे. मराठी प्रेक्षकांचा सबकॉन्शियस कॉल हा हिंदी चित्रपट पहिला असतो की मराठी असतो हा एक प्रश्नचिन्ह आहे. मला असं वाटतं तो आधी हिंदी असतो. हिंदी नाटकं नाही आहेत म्हणून ती आपली मराठी नाटकं एवढी आहे. कधी कथा हिंदी जर होऊ शकते, हिंदी भाषा जर ती ॲक्सेप्ट करत असेल की हां हिंदी में हो सकता है तर ती मराठीत करू नये. मी माझी मस्ती म्हणून मी चुकलो ना. एकदा स्क्रिप्ट लॉक झाली तर तिकडे माझ्या आजूबाजूला कोणी फिरकायचं नाही 3 किलोमीटर. देवेंद्रजींना पण मी किती वर्ष फॉलो करतोय. म्हणजे आय वॉज इतका स्टडीड आमदार महाराष्ट्रात खूप झालाच नाहीये. भार्गवने महाराष्ट्रातल्या राज्यातल्या पूरपरिस्थितीचा उल्लेख केला. त्या निमित्ताने चहूबाजूंनी मदतीचा हात त्या घटनेवर आले किंवा मदत सहजते केली गेली. मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत त्यात आर्थिक स्वरूपात पोहोचवली गेली. पण इतक्या वर्षात ती खरंच मदत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल असं वाटतं का तुम्हाला? आणि राज्यामध्ये तशी यंत्रणा ठोस इतक्या वर्षात का उभी नाही? काय असतं माहिती ना, जसं माझं कायम म्हणणं असतं की आज शेतकरी का मरतोय. आज शेतकरी एक समजा टोमॅटो पिकवतोय तर तो ज्या भावात विकतो त्याच्या 10 पटीने आपण घेतोय. तर ते 10 पटीने कमी करता येत नाही का? मला कायम प्रश्न आहे. आपण उठसूट फक्त म्हणजे गव्हर्नमेंट काय करते, त्यांना हेल्प करते, त्याला कर्ज माफी करतात, हे करतात, सरकार काही होते. बेसिकली त्यांना कर्ज घेण्याची परिस्थिती देऊ नये ना. म्हणजे जर का मला ह्यांनी समजा टोमॅटो पिकवला तर मी आज जर का 50 रुपयाला घेत असेल आणि हा जर का 5 रुपयाला विकत असेल, ह्यांनीच जर का 20 रुपयाला विकला आणि मला 30 रुपयाला मिळाला तर मलाही फायदा आहे, ह्यालाही फायदा आहे. ही मधली जी आहे ना, हे आपण गव्हर्नमेंट करू शकत नाही का? हा मला प्रश्न आहे. करू शकत नसेल तर का करू शकत नाही? व्हॉट आर द डिफिकल्टीज? म्हणजे मी आपल्या इथे बसून काय, मी उंटावरनं शेळ्या हाकायला तयार आहे की गव्हर्नमेंटने घ्यायला पाहिजे, पण त्याचं काही डिफिकल्टीज आहेत का? आहेत. तर मग काय आहेत ते? मग ते आपण सॉल्व्ह करू शकतो का? ह्या गोष्टी कोणी बघतच नाही ना. म्हणजे खूप म्हणजे ह्यांना शिक्षण कोण देतं? आज इस्रायलमध्ये फार्मिंग इज द मोस्ट प्रॉफिटेबल थिंग. ते ह्या शेतकऱ्याला माझ्या कोणी सांगताय का काय करता येईल? पाणी कन्झर्वेशन सांगता का कोणी त्याला? म्हणजे आपण तिथे का नाही हे करत? बरं, माझं म्हणणं आहे की प्रत्येक जिल्ह्यात एक सेंटर उभं करण्यात काय पॉईंट आहे? काय काय म्हणजे कठीण आहे? पॉईंट नाही, काय कठीण आहे की जिथे कुठल्या शेतकऱ्याला वाटलं, जिथे तुम्ही एक सायकोलॉजिस्ट ठेवा ना. खूप वाया जातोय पैसा. सबसिडी देणं बंद करा, ते पैसे सायकोलॉजिस्टला वापरा शेतकऱ्याच्या. तो त्या शेतकरी आला त्याशी बोलू शकतो की काय भाव तुझं, किती कर्ज आहे, काय कसं करू शकतो. की आता जसं खूप NGOज आहेत रे, कनेक्ट करा त्याला. ह्या NGOकडे जाय, पैसे मिळतात का? आपण सोल्युशन शोधतोय काय? हा राग आहे. नुसतं सरसकट कर्जमाफी करून काही होत नाही ना. त्याचा प्रॉब्लेम वेगळाच असू शकेल. त्याचा प्रॉब्लेम हा असू शकेल की त्याचा मुलगा घरी त्याचं लग्न ठरत नाही कारण शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्याला कोणी मुलगी देत नाही, तो फ्रस्ट्रेट झाला असेल, तो बापाला एवढा त्रास देतो म्हणून त्याने आत्महत्या केली की तुझ्यामुळे माझं लग्न होत नाही. त्या हा प्रॉब्लेम कोणी बघतच नाही ना. तर किती खर्च येईल एक सेंटर बांधायला जिथे की बाहेर लिहा रे बोर्ड, उद्या कर रे बाबा आत्महत्या, आज नको, इथे ये आणि मग कर. काही करू शकतो का? आपण काय करतो की सगळंच काही रिस्पॉन्सिबिलिटी झटकतो. किती शेतकऱ्यांनी अशी दूध ओतून टाकले किंवा टोमॅटो रस्त्यावर फेकले फ्रस्ट्रेशनमुळे ना रे. का होते ती? बरं, असेही शेतकरी आहेत जे खूप म्हणजे त्यांना किती लोकांना माहिती आहे की कुठल्या झाडाला सबसिडी दिली जाते प्रत्येक झाडामागे. ते शेतकरी खूप पैसे कमवत आहेत. बरं, खूप असे शेतकरी आहेत जे शेतकरी झालेत कारण ते टॅक्स फ्री मनी आहे. याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे हाऊ वी कॅन वन लाईफ सेव्ड इज खूप हे करू शकतो. मला 5 आत्महत्या आता समजा महिन्याला 7 रोजच्या होतात, समजा 210 250 होतात, पण 210 होत असतील तर त्या मला 10 देखील कमी करता आलं तर इट इज अ प्रोग्रेस ना. म्हणजे ह्याच्यामुळे
हळूहळू त्या कमी होत जातील ना. पण मला मला हे सहनच होत नाही की शेतकरी आत्महत्या करतो. काय मोठं कर्ज घेतो तो. 10,000 आणि 20,000 कोटीची लोकांनी ठगवून बँकेनं गेलेले आत्महत्या नाही, छान लंडनमध्ये जगतायत की, किंवा मोझांबिकमध्ये किंवा कुठेही जगतातच आहेत ना ते. ह्यांनी काय केलंय 10,000 आणि 15,000चं कर्ज घेऊन. म्हणजे युनिफॉर्म घेऊ शकलो नाही मुलीला नवीन तिच्या कार्यक्रमात म्हणून आत्महत्या केलेले शेतकरी आपल्याकडे रे. म्हणजे पथेटिक आहे ते. तर आपण म्हणजे मला असं वाटतं की आपण म्हणजे परत मी म्हणतो माझं टार्गेट मला काही गव्हर्नमेंटला सांगता आपण करू शकतो का. म्हणजे आपण कॉमन माणसांच्या लक्षात असं आलं ना की बाबा रे मी आज जेवतोय ना, घास खाताना त्याने विचार केला ना की रे बापरे एखादा आत्महत्या केली असेल का रे, मी हा घास खातोय, बस झालं. दॅट इज व्हॉट आय वॉन्ट. त्यांची मला संवेदना जागी करायची. मग कलेक्टिव्हली आपण काहीतरी करू शकतो. आपण नको गव्हर्नमेंटवर जबाब हे करूया ना, डिपेंड राहू. त्यांच्याकडे आहेत की त्यांचे प्रॉब्लेम खूप आहेत त्यांना. आपण त्यांचा भार कमी करू की. कोणाला आहे, तुला मी सांगितलं होतं मला ₹1 दे तू महिन्याला, तू देशील नाही, कोणी देईल. बरं कशासाठी शेतकरी आत्महत्या थांबवायला. तर असं काहीतरी करता आलं तर मला खूप आवडेल. रोहित सर, मगाशी सर म्हणाले की मराठी इंडस्ट्री एक येत नाहीये किंवा त्यासाठी विविध प्रयत्न करूनही तसं घडताना दिसत नाही. चित्रपट समूह म्हणून किंवा जी समूह म्हणून त्या दृष्टीने जे न्यू फिल्म मेकर्स आहेत, जसे यापूर्वी तुम्ही आता जे सिनेमावर काम करते सगळे फर्स्ट टाइम डिरेक्टर आहेत, जुने पण जातील. नवतरुणांना पण एकत्र घेऊन अशा प्रकारे तुम्ही एक मूड पाडण्याचा प्रयत्न येत्या काळात करू इच्छिता का? त्याच्या अगोदर आहे ना सर जे म्हणत होते, आयड लाईक टू ॲड सम पॉईंट्स टू दॅट. सी मराठी फिल्म इंडस्ट्रीचा कायमच हा चॅलेंज मला असं वाटतं राहिलेला आहे की आपण हिंदी फिल्मसृष्टीच्या मोठ्या झाडाखाली वाढायचा प्रयत्न करतो. आणि एक आहे मेकिंगमध्ये जो अर्धाधिक भाग हिंदीचा जो कॉस्ट असेल तो मराठी चित्रपटाला पण तो भार, बिकॉज मुंबईत आहे म्हणून बिकॉज ऑफ डिमांड अँड सप्लाय तो कॉस्ट मोरऑरलेस सेम राहतो. चित्रपट पोचवताना पण सपोज होर्डिंग एक लावायची झाली तर एका 100 करोड चित्रपटाला पण तीच कॉस्ट लागते आणि 4 करोड चित्रपटाला तीच कॉस्ट लागते. तिकडे कुठेतरी आहे ना अनफेअरनेस होतो. तर हिंदी इज वन डेफिनेटली. आणि अनफॉर्च्युनेटली म्हणेन मी, ह्याला कारणं बरीच वर्षांची आहेत, पण मराठी प्रेक्षकांचा सबकॉन्शियस कॉल हा हिंदी चित्रपट पहिला असतो की मराठी असतो हा एक प्रश्नचिन्ह आहे. मला असं वाटतं तो आधी हिंदी असतो, कारण आपण इकडे राहतो, मुंबई पुणे असेल, कॉस्मोपॉलिटन शहर. आणि म्हणून आता छावासारखा चित्रपट जेव्हा एवढा इट इज द हायेस्ट, पहिल्या 6 महिन्याला सर्वात हायेस्ट चित्रपट छावा आहे, त्यातले अर्ध्याधिक माणसं महाराष्ट्राचीच असतील, म्हणजे मराठीच माणसं असतील असं म्हणूया आपण. तर तो एक दुसरा चॅलेंज आहे की मराठी प्रेक्षकांचा कल हा विचार न करता ॲट अ सबकॉन्शियस लेवल हिंदीकडे असतो. त्यांना काय प्रॉब्लेम नाही वाटत की आपण हिंदी चित्रपटाला चाललो आहे. जो एका चेन्नईमध्ये नक्कीच प्रॉब्लेम वाटेल आणि एका आंध्रावाल्याला पण नक्कीच वाटेल तो, पण इकडे प्रॉब्लेम नाही वाटत, सहजतेने ते कन्झ्युम केलं जातं. ह्याच्या पलीकडे जाऊन जे सर कॅल्क्युलेशन करत होते, आपल्याकडे जर 70-80 चित्रपट होत असतील तर आपलं जे स्वप्न आहे 100 करोड मराठी चित्रपटाचं, ते हे सगळे चित्रपट एकत्रितपणे करतात. म्हणजे मला असं वाटतं बेरीज करायची झाली तर आपला आहे ना 100 करोड पण पास करत नसू आपण एका ॲव्हरेज इयरमध्ये. आता ह्या वर्षी जे 2-3 चित्रपट येणार आहेत, आलेले आहेत, त्यामुळे कदाचित 100चा आकडा पार होईल. पण अदरवाईज 1-1.5 करोड पण 90% ऑफ द फिल्म पास करत नाहीत. तर ह्या अडचणी आहेत. आणि जेव्हा 1 करोड जेव्हा गल्ला होतो आपण असं म्हणूया, याचा अर्थ ॲव्हरेज आहे ना एका चित्रपटाला 1 लाख तिकीटं विकली जातात. 1 लाख ॲव्हरेज. आणि आपली लोकसंख्या 12 करोड आहे आपण म्हणूया, म्हणजे मुंबईतली मराठीची संख्या आपली 60 लाखाची असेल आणि मुंबई पुणे मिळालं तर आपण आणि 1.5-2 करोडपर्यंत नक्की असू. पण 1 लाख ॲव्हरेज
तिकीटं विकली जातात. तर हे हे काही कॅल्क्युलेशन्स आहेत की एवढा मोठा प्रॉब्लेम येतो. आणि म्हणून सर जसे म्हणत होते ना की जर चांगला चित्रपट बनवायचा झाला तर COP वाढवायचा. इट्स अ चिकन अँड एग प्रॉब्लेम की सायझिंगचा पण प्रॉब्लेम वाटतो. आणि म्हणून तो कदाचित कधीतरी त्याचा समन्वय होईल आणि एक अन अप्रोप्रिएट कॉस्ट. आपण 10 करोडचे मराठी सिनेमे केलेले आहेत. बऱ्याच जणांनी प्रयत्न म्हणजे 4-5 झालेले आहेत, पण त्याचं पण जास्त काही झालेलं नाही. कॉन्फिडन्स कमी होतो. आणि म्हणून हे सगळे मल्टिपल चॅलेंजेस जे आहेत की ना ह्या वर्षीचे सातत्याने चांगले चित्रपट येत आहेत. म्हणजे आता थांबायचं नाही, गुलकंद झाला, नंतर जारण झाला, आणि मग नंतर दशावतार झाला, आता आपला चित्रपट येतोय आणि अजूनही ते व्हावेत. ह्याने ना सवयीचा भाग मराठी प्रेक्षकांसाठी. आता मला मराठी चित्रपट बघायची सवय लागलेली आहे. आता मराठी नाटकं ज्या ज्या म्हणजे आपल्याकडे 2-3 पान नाटकांचीच आहेत. मला असं वाटतं हिंदी नाटकं नाही आहेत म्हणून ती आपली मराठी नाटकं एवढी आहेत. ते हिंदी नाटकं असली असेल ना तर त्याची पण संख्या अर्धीच झाली असती. तो पण एक आहे की हिंदीत नाटकांचं जास्त कल्चरच नाही ना. हिंदी नाटकं यू विल सी नंबर ऑफ हिंदी नाटक एक असं मासी नाही होते. तर हे सगळी समीकरणं आहेत. आता झी स्टुडिओचं बोलायचं झालं तर ऑब्व्हियसली इट इज अ कॉर्पोरेट एंटिटी आणि बिझनेसचं आहे. आणि मला असं वाटतं की मगाशी जसं मी म्हणालो की एक क्रायटेरिया माझ्या मनात नक्की झालेला आहे की एखादी कथा हिंदीत जर होऊ शकते, हिंदी भाषा जर ती ॲक्सेप्ट करत असेल की हां हिंदी में हो सकता है, तर ती मराठीत करू नये. दशावतार हा हिंदीत करायचा भाग नव्हता. तो मराठीतच व्हायला हवा, तो ऑथेंटिकच व्हायला हवा, आणि त्याचं डब झालं तर ते व्हायला हवं. जसं साऊथचं चित्र. बाय द वे साऊथच्या चित्रपटांना पण 50%च मिळतात आपल्या महाराष्ट्रात. साऊथ आणि इंग्रजी चित्रपट 99%. आपल्याला स्पेशल रेट आहे 45%. कदाचित ते कमी आहे म्हणून आपल्यासाठी भले असं कुणाला वाटत असेल, पण तसं नाही आहे ते. खरंच सांगतो, लाज वाटते. त्यांनी एक वाक्य म्हटलेलं पहिल्या शिवाजीमध्ये, लाज वाटते मराठी असेल तसं आहे. म्हणजे आपल्याच राज्यात साऊथ इंडियन पिक्चर 50% घेऊन जातात. आम्ही शंड नाही. हा विषय नक्कीच हात जोडून नाही, लवकरच काहीतरी गव्हर्नमेंट करेल असं आपण अपेक्षा धरूया. नाही, कमिंग बॅक टू झी स्टुडिओज, इट्स अ कॉर्पोरेट थिंग. आणि हा मुद्दा ह्यासाठी निघाला की ह्यांचं हिंदी पण आहे ना, फार काही करू शकत नाही. मी हिंदी नाही समज, मराठी समज. नाही, पण मराठी म्हणजे किती म्हणजे मला लास्ट टाइम पण मी म्हणालेलो की इट इज अ व्हेरी सॅड स्टेट की प्रत्येक भाषेत, पंजाबी भाषेत पण OTT आहे, हरियाणवी भाषेत पण OTT आहे, भोजपुरीमध्ये पण नक्कीच असेल तो. पण एक मराठी जी जगातली मला वाटतं 15, 15, 17 आपला लोकसंख्या वाईज आपला नंबर लागतो, त्याची एक OTT नाही होऊ शकत. इज अ व्हेरी सॅड थिंग. आणि इट इज नॉट अबाउट की कोणाला करायचं नाही आहे, बट त्याचं तो वायबिलिटी कळत आहे. कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन ऑफ झी स्टुडिओज, नाही, कथा आहे ना ऑथेंटिक मातीची असेल हा प्रयत्न राहील. मग जसं सर म्हणाले नवीन जुने इट डझंट रिअली मॅटर. उलट जर एक मोठा चित्रपट करायचा असेल तर तो महेश सरांनीच करायला पाहिजे. तो अनुभव आणि मला वाटतं क्राफ्टिंग आहे ना, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कधी कधी आहे ना पैसे असतात, पैसे दिले पण जातात, पण ज्याचं क्राफ्टिंग ज्या प्रकारे व्हायला हवं ते पण मला असं वाटतं देर इज अ स्कोप फॉर शार्पनेस. आपला कल थोडा आहे ना नॅचरली नाही म्हणणार मी, पण चित्रपट कोणासाठी बनवतोय हा 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 खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण चित्रपट कोणासाठी बनवतोय? तो आपण आपल्यासाठी बनवतोय, तो आपण काही ज्युरींसाठी बनवतोय, की तो आपण प्रेक्षकांसाठी बनवतोय? आणि हा प्रेक्षक जो आहे तो 100 जणांनी येऊन बघायला हवा की 1 लाख लोकांनी बघायला हवा? ह्या दोघांमध्ये म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही चित्रपट कराल त्यात फरक राहील. म्हणजे आपण खूप चांगले चित्रपट बनवतो, खूप चांगले, मग त्यांना अवॉर्ड्स मिळतात, भरपूर अवॉर्ड्स मिळतात, बाहेर अवॉर्ड्स मिळतात, इकडे अवॉर्ड्स मिळतात, आणि मग ते थिएटरला लागले की आपण बघतो की तिकडे कोणच बघायला जात नाही. सो दॅट आपल्याला कॉल घ्यावा लागेल की आपल्याला करायचं आहे चित्रपट. आपण म्हणजे माझ्यासाठीच करायचं असेल की मला सांगायचं आहे आणि आता तुम्ही बघा, तर तिकडे तो प्रॉब्लेम होईल. त्याचा आहे ना एक वेन डायग्राममध्ये जसा जो एक ओव्हरलॅप असायला पाहिजे तो मॅक्झिमाइज असायला पाहिजे. कारण प्रेक्षकांना जे आवडते त्यांना ते आवडते.
त्यांना ते आवडते. ते आता ते बदलू नाही शकत आपण ओव्हरनाईट. 5 वर्षात आता ह्यांची टेस्ट बदलणार आहे मी. त्यांना कळायला पाहिजे की मी जे करतोय, मी जो दाखवते त्यांना कळायला पाहिजे. मग एवढं एवढं ते सोपं नसणार आहे. आपला प्रेक्षक सिंपल आहे, खूप सिंपल आहे. त्यांना छावा बघायचा आहे, त्यांना दशावतार बघायचा आहे, त्यांना त्यांच्या मराठी संस्कृतीचे चित्रपट बघायचे आहेत. आणि तसं केलं आणि चांगलं केलं तर प्रेक्षक नक्की येईल. पण तो परत परत नरसिंहा बघायचा. ते ना आयडेंटिटी आता स्ट्रॉंग झालेली आहे आणि आता तो कल आहे की आयडेंटिटी म्हणजे ज्याचे आयडेंटिटी स्ट्रॉंग होते, व्हॅल्यूज तसे चित्रपट आले तर होऊ शकतं. म्हणजे आता नरसिंहाचं ॲनिमेशन आहे, त्यांनी 100 करोडमध्ये काहीतरी केलेलं आहे. 300 करोड झाले मला वाटतं चित्रपटाचे. 8 करोड नाही नाही, मी तर 5 ऐकलेला, पण नंतर मी सगळे 8 करोड मध्ये गेले. होमलेनचं हे असेल तर मगाशी सिनेमाच्या तिकीटाच्या संख्येवर किंवा गणित मांडलं किंवा कमाईचं गणित अनेक सिनेमाच्या रिलीज नंतर दुसऱ्या दिवशी एक जाहिरात येतात की इतकी सिनेमाने कमवली, तितकी कमवली, एवढा कोटींचा, ते खरेच आकडे खरे असतात. नाही, ते कोण देत आहे यावर मला असं वाटतं. कारण चेकिंग मेकॅनिझम नाही आहे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे ते ह्यासाठी देण्यात येतं की जनरली आता असं झालं आहे की हां सगळे बघतात तर मला पण बघायचं आहे का. तर त्यात एक मार्केटिंगचा एक हे असतो की हां चित्रपट बघतायत लोक आणि म्हणून असं म्हणतात की हिंदीमध्ये असं झालेलं आहे की चित्रपट पहिल्या आठवड्याचे घ्यायचे अधिक आणि मध्ये मोठा करायचा आणि असं एक परसेप्शन क्रिएट करायचं. तर आकडे कोण देतं ह्यावर अवलंबून आहे. ग्रॉसमध्ये टॅक्स ॲड करून दिला जातो, नेटमध्ये विदाऊट टॅक्स असतो. 100 रुपयाचं 1000 कोण करत नसेल, 100 रुपयाचं 120 करत असतील, 110 करत असतील, पण 200 कोण करत नसेल. सिद्धार्थ, जसं मगाशी त्रिशाने दुसऱ्यांदा सांगितलं की तेव्हा तिला म्हैसाळबरोबर काम करायला आवडतं, तुझा नेमका अनुभव काय होता? कारण का यापूर्वी म्हणून सिनेमात काम केलेलं आहेस, यावेळेला तू दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून काम करत होतास. तुझा एकंदर अनुभव काय होता सरांबरोबर काम करण्याचा? मला खूप खूप मजा आली आणि असे जेनरिक असं उत्तर नाही मजा आली असं उथळ उत्तर नाही आहे. म्हणजे मला त्याची कारणं आहेत माझ्याकडे खूप. कारण जसं ते म्हणाले स्क्रिप्ट देत नाही किंवा काय, तर हे अस्वस्थ करणारं असू शकतं ॲक्टरसाठी. पण मी जेव्हा ऑन फ्लोअर आम्ही गेलो, 1-2 दिवस गेले, तर मला खूप सिक्युअर्ड फील झालं सेटवर. मी कुठेच भरकटतोय असं मला वाटत नव्हतं, कारण ते सतत होते बरोबर गाईड करायला. कुठे चुकत असेल आणि ते ॲक्टर पण आहेत, तर आपण कुठे जर काय कुठे फसत असू, अडकत असू, तर ते एक छोटी गोष्ट सांगतात, ते सॉल्व्ह होतं. सो त्याच्यामुळे माझा एक्सपिरियन्स खूपच मस्त होता. आणि मला अजिबात त्यांचं दडपण किंवा प्रेशर आलं नाही. ते आपल्याला असं अनेक जण घाबरतात, पण ते तसे ॲब्सोल्युटली नाही आहेत. त्यांचं एक विजन असतं, त्यांना काय अपेक्षित आहे हे जर आपल्याला समजलं तर मला नाही वाटत की माझ्यावर तर हार्डली चिडले असतील किंवा काही झालं असेल. किंवा मी त्यांना विचारायचो की सर मला अजून एक टेक करायचा आहे, मला अजून एक टेक करायचा आहे. तर मला असं कधीच त्यांनी अडवलं नाही. तर तुला करायचं आहे कर. तर त्याच्यामुळे मी खूपच शांत होतो, खूप रिलॅक्स्ड होतो आणि मी खूप प्रश्न विचारायचो. आपण प्रश्न विचारल्यानंतर ते ज्या पद्धतीने इतक्या एक्सपिरियन्सने उत्तर देतात, तर ते नुसतं ह्या फिल्मसाठी नाही तर पुढे काम करत असताना खूप त्याचा फायदा होईल अशा बऱ्याच गोष्टी त्यांना मी सतत विचारत असतो. त्यामुळे वंडरफुल एक्सपिरियन्स. मी खूप ब्लेस्ड समजतो की इतका मोठा रोल, इतका मोठा चित्रपट मला त्यांच्याबरोबर करता आला. कारण ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये मी टिल दिस डे मी खूप शिकतोय. सो आय फील ब्लेस्ड. ह्याला जोडून प्रश्न असा तुझ्यासाठी की तुझी सुरुवात रंगभूमी मालिका इथपासून झालेली आहे आणि आता गेल्या काही वर्षांमध्ये तू अशा काही सिनेमांचा भाग आहेस की त्याच्यामध्ये तुझं कॅरेक्टर अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे दृश्यम असेल किंवा देवमाणूस असेल किंवा आणखीन काही सिनेमा असतील. आताची स्पर्धा आहे, आता नाही म्हटलं तर किती आपण नाही म्हटलं म्हणजे मान्य केलं नाही तरी पण ती आहे स्पर्धा. अशा स्पर्धेमध्ये आता करिअरच्या टप्प्यावर येऊन तू जेव्हा मागे वळून बघतोस, तुझा पण एक संघर्ष असेल, भूमिका मिळवण्याचा म्हणा, टिकून राहण्याचा म्हणा या स्पर्धेत. तर मागे वळून बघतोस तेव्हा काय वाटतं? कारण आता तुझ्या वाट्याला ज्या भूमिका येत आहेत, जे काम येतंय ते कोणत्याही कलाकाराला हवं असं वाटणारच आहे. तर तुझ्या मनातल्या भावना काय आता इथे उभे नाही, मी खूपच ग्रेटफुल फिलिंग आहे. मला फार बरं वाटतं. कारण बऱ्याच वेळेला मी थांबलोय की आणि ते थांबणं फार अवघड असतं की
म्हणजे मुंबईमध्ये घर नाही आहे, नाही मी आहे नाशिकचा, त्याच्यामुळे नाशिकवरून येऊन आपण जेव्हा इथे राहतो तेव्हा ते फायनान्शियल स्ट्रगल्स खूप असतात आणि अशा वेळेला आपल्याला पैसे दिसत असतात, काम असतं आणि आपल्याला ते कदाचित करायचं, तर ते नाही म्हणणं किंवा थांबणं इज व्हेरी डिफिकल्ट. पण जर आणि तो काय स्ट्रगल मला असं वाटतं तो थोड्या जास्त प्रमाणावर चालूच असतो, पण ते थांबणं आता मला वर्थ वाटतं की त्या वेळेला जो त्रास झाला असेल किंवा थांबलो असेल आपण, तर ते आता वर्थ वाटतं की नाही आपण चांगल्या ऑपॉर्च्युनिटीसाठी थांबत होतो आणि लकीली ती आपल्यापर्यंत येते, त्याच्यामुळे एक सॅटिस्फॅक्शन मिळतं. महेश सर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं सिनेमावरचं प्रेम आणि तुमच्या त्यांची मैत्री सर्वश्रुत आहे, पण तुम्हा दोघांना एकत्रितपणे सांगावीशी वाटणारी एखादी गोष्ट असं ही दास सिनेमा कधी बघायला मिळतो? डिफिकल्ट प्रश्न आहे. कारण काय राज मित्र आहे माझा खास, म्हणजे माझा खूप वर्ष, म्हणजे पॉलिटिकल नाही पण माझा तो मित्र 87 झाला 40 वर्षापेक्षा जास्त माझी मैत्री त्याची. राजला सिनेमाचं ज्ञान खूप आहे, कारण तो बघतो आणि तो ना चित्रपट चांगला ॲनलाइज करतो जे बघतो ते सिनेमे. पण मला कधी कधी भीती वाटते हीच की सबकॉन्शियसली त्याच्यात लपलेला एक दिग्दर्शक आणि मी एक दिग्दर्शक म्हणून आमचं फारकत असू शकते एखाद्या गोष्टीकडे बघायची. 2 people कॅन हॅव 2 different व्ह्यूज. मग मला माझी दोस्ती टिकवणं जास्त महत्त्वाचं वाटेल अशा वेळेला, कारण ही इज ऑल्सो अ व्हेरी स्ट्रॉंग इंडिव्हिज्युअल आहे तोही, मीही तेवढा स्ट्रॉंग इंडिव्हिज्युअल आहे. त्यामुळे एखादी गोष्ट समजा स्क्रिप्ट आहे की असं त्याच्यामध्ये डिफरन्सेस येऊ शकतात आणि बाकी काही असेल. मी कसं पण मला सिनेमाच्या बाबतीत मी जरासा ॲडमेंट आहे. जसं हा म्हणतो ना की एक मला आठवत होतं सीनला खूप अनकम्फर्टेबल होत होता, एक सीन करत होता आणि मग तो माझ्याशी नाही असं तो बरं माझं लक्ष असतं तो कोणाशी तरी बोलत होता, म्हणजे अरे तसं इमोशनल आहे आणि मग मी जरासं असं म्हणजे कंप्लेंट करत नव्हता, पण त्याला ते मी जे पण माझं लक्ष असतं. पण ते मी म्हटलं माझ्यासारखंच माय वे ऑर द हायवे ऑन. माझं म्हणणं आहे की इट इज अ डिरेक्टर्स मीडियम. इट इज. तुम्ही आज म्हणजे मी हे प्रत्येक पिक्चरला मला ज्यावेळेला मी नटसम्राट अनाऊन्स केला तो लोकांनी म्हटलेला पिक्चर होणार नाही, कारण 2 हेडस्ट्रॉंग पीपल कमिंग टू नाना. तर पण तिकडे मी ठरवलेलं, म्हणजे मी कोणाचं सजेशन का घेत नाही, की समजा आता नानाचं एक सजेशन घेतलं मी, चांगलं असेल जेन्युइन तरी मी घेत नाही ते, कारण तो मग उद्या दुसरं सजेशन घेऊन येईल रे. मॅड नको. मला चुकलो ना, मी चुकलो, मला वाईट, मी माझी मस्ती म्हणून मी चुकलो ना, ह्याचं ऐकून चुकलो तर मला ते त्रास देईल, कशाला ऐकलं मी त्याचं. हां मी सांगेन मग करीन कदाचित कशा, पण त्याच्यात काही अटी तो मला घालू देईल का, दिल्या अटी घालू तर मी सांगेन, बाकी काही नाही. आपण सिनेमा फ्लोअरवर जायच्या आधी वी विल अग्री टू डिसअग्री. आपण डिस्कशन करू, भांडणं करू, पण एकदा स्क्रिप्ट लॉक झाली तर तिकडे माझ्या आजूबाजूला कोणी फिरकायचं नाही 3 किलोमीटर. मग ते माझी बेबी आहे ती. हा फक्त आणि ते तसं असावं, म्हणजे मी चुकीन ना तर मला तेच म्हणतो ना मी, आय वॉन्ट माय ब्रिक बॅट्स बट आय वॉन्ट माय काय म्हणतात त्याला एग्स अँड टोमॅटोज ऑल्सो. ते माझ्या चुकीमुळे मिळू दे, मला दुसऱ्याच्या चुकीमुळे मिळाले ना तर मला त्याचा त्रास होईल. म्हणजे जसं राजसाहेब आणि महेशरावांनी एकत्र त्यांचा विषय मांडण्यात आम्हाला बघायचं, जसं प्रश्न अजूनही बाकी आहे धर्मवीर सिनेमातला, आणि जो तू पहिल्या सिनेमात मांडलेला पुन्हा दुसरा भाग प्रेक्षकांच्या कधी नाही, त्याच्यावर मी आता काहीच बोलू शकत नाही. हाच तो तिसरा भाग. पण धर्मवीर 1 आणि धर्मवीर 2 दोन्ही जे सक्सेसफुल झाले ते झीमुळेच झाले. त्यामुळे तिसरा जेव्हा केव्हा येईल तो आधी मी झीकडेच घेऊन जाईल. पण तो हा नाही, पण अजून तसा काही तसा विचार नाही आहे.
आणि तसा झाला तरी त्याला खूप वेळ आहे. ट्रेलरच्या वेळेला मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांची भेट राहिली होती. मुख्यमंत्री अडकले होते. आता प्रीमियरच्या वेळेला त्या दोघांचे अजून कोणाकोणाला शेतकऱ्यांचा विषय आहे म्हणून मला जेन्युनली विचारलं ना, तुमचे पॉलिटिकल आयडियोलॉजीज काय असतील ते असतील. मला वाटतं एक मराठी सिनेमा ॲप्रिशिएट करायला किंवा एखादा मराठी प्रॉब्लेम जर का कोणी मांडत असेल तो ॲप्रिशिएट करायला मला सगळेच चालतील की. मी माझं पॉलिटिकल काही मतं असतील, पण राज ठाकरे माझे खास मित्र, पण मला काही मनसेमधल्या पण काही गोष्टी पटत नसतील की. तसं म्हणजे प्रत्येक पक्षात असेल. माझं पॉलिटिकल आयडियोलॉजी काय हे वेगळं, पण अशा विषयावर जर का शेतकरी आत्महत्या आहे तर मला एका स्टेजवर देवेंद्रजी, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, एकनाथजी शिंदे आणि शरद पवार बसलेले आणि अजितदादा बसलेले मला काही प्रॉब्लेम नाही ना. हा विषय हा पॉलिटिकलच्या बाहेर आहे. हा तुमच्या राज्याच्या बळीराजाला वाचवण्याचा विषय आहे ना, त्यावेळेला तुम्ही एकत्र. म्हणून मी त्याच कारणासाठी, बाकी काही नाही, मी त्याच कारणासाठी देवेंद्रजी आणि राज ठाकरे समोर का बसवतो. एक माझे मित्र आहेत, एक मी आता देवेंद्रजींना पण मी किती वर्ष फॉलो करतोय. म्हणजे आय वॉज इतका स्टडीड आमदार महाराष्ट्रात खूप झालाच नाही आहे कधी. म्हणजे मी कधीपासून बघतोय, जेव्हा ते ऑपोजिशन पार्टीचे लीडर होते तेव्हापासून कुठलाही विषय मांडताना ते इतके परफेक्ट मांडतात ना की कागद नसतो. तर मग मला ॲज अ पॉलिटिशियन म्हणून ते आवडतात. आणि राज तर माझा मित्रच आहे, म्हणजे त्याला काही पर्यायच नाही माझ्याकडे दुसरा. आणि राज येतो पण, म्हणजे मला राजला कधी वेळ आहे काय सांगायला वाटत नाही. आणि मला त्याचं का आवडतं की तो, मी म्हटलं की तो नाही म्हणत नाही कधी. मला या दोघांना स्टेजवर आवडलं असतं, पण सगळं सकाळपर्यंत ओके होतं. मग ते त्यांचा काय म्हणतं, पुण्याचा कार्यक्रम लेट झाला त्यामुळे त्यांना येता आलं नाही. पण त्यांनी पण हा पिक्चर बघितल्यावर त्यांनाही वाटेल की हा सिनेमा हा आजच्या काळाचा गरजेचा सिनेमा आहे. लेटस्ट म्हणजे माझं म्हणणं की काही तो पिक्चर चालतो का नाही चालतो हा भाग अलैदा. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा विषयावर जर का मला संपूर्ण देशाचं लक्ष केंद्रित करता आलं ना, मग माझ्या डोक्यात आहे हा पिक्चर ठरवीन मी शनिवारी रविवारी ठरवीन की 2 आठवड्यानंतर तो हिंदीत करायचा का ऑल ओव्हर इंडिया, कारण प्रश्न शेतकऱ्याचा आहे. त्यामुळे तो मग करता आला तर मला आवडेल फॉर अ चेंज. आणि बघू, पण ह्यांनी सगळ्यांनी आपली पॉलिटिकल डिफरन्सेस दूर करावेत. कारण हा प्रश्न मला वाटतं देवेंद्रजींना पण वाटत असेल शेतकरी आत्महत्या थांबायला पाहिजे, आणि उद्धवजींना पण वाटलं असेल. त्यामुळे त्यांनी एकत्र आलं तर मला आवडेल. त्या दिवशी फिक्कीमध्ये पण अक्षय कुमारने जेव्हा मुख्यमंत्री फडणवीसांना प्रश्न विचारला होता, तुम्हाला जर सिनेमा बनवण्यासाठी सुरुवात काय असेल, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर. मग त्यांच्यावर केस करू नये फक्त यांनी, आता मी शिवाजीराजे भोसलेंनी, की तुम्ही पण असा पिक्चर बनवताय. तसं त्यांना सांगितलं होतं की त्यांनी सीन सांगितलं त्यांना विषय एखादा सजेस्ट करा असं वाटला की महाराष्ट्राची आजची परिस्थिती किंवा हे बघता आणि महाराजांना घेऊन तुम्ही करणार असेल कुठला विषय त्यांनी हाताळला. मला ना आज भूमिपुत्राचा प्रश्न खूप आहे, किंवा आज म्हणजे मी राज ठाकरेचा ज्यावेळेला पॉडकास्ट केला त्याला मी पहिला प्रश्न विचारलेला, किती साली मुंबईतला मराठी माणूस नाहीसा होईल. हळूहळू जे उंटाची आणि त्या अरबाजी गोष्टी आहे तसंच झालेलं आहे. टक्केवारी कमी का होत गेली की परप्रांतीय ह्या मॅचच्यात मी पडत नाही. कारण हा देश आहे, कोणी कुठे जावं स्वतःचं पोट भरायला, आणि ॲट द एंड ऑफ द डे पोट भरतोय तो स्वतःचं. माझा प्रश्न हा आहे की आज ज्यावेळेला लालबाग परळ हा प्रिडॉमिनेंटली मराठी भाग होता, मराठी 80% असेल त्यावेळेला त्याच्यामध्ये, आज काही नाही. कारण तिकडे आपल्याला असं ठरवायचं होतं की मुंबईचं शांघाई करायचं होतं, पण शांघाई फक्त परळचं झालं. आणि आज तिकडे एवढे भाव आहेत की मराठी माणसाला परवडत नाही. गिरगावातला मराठी माणूस गेला, मग हा जो गेला ना तो मला वाईट का वाटते त्याचं. त्यांनी झोपडपट्टी का नाही बांधली. आज जे वाढले, आज त्या झोपडपट्टीची प्रत्येक एक झोपड्याची किंमत 1-1, 1.5 कोटी रुपये. आज माझा मराठी माणूस सुखात राहिला असतं की 2-2 घरं ठेवून राहिला असतं. त्यांना कोणी सांगायला बघ तुला नाही होत ना परवडत बांध. माझं म्हणणं आहे की तुम्हाला राहायचा हक्क आहे. मी महाराष्ट्राचा नागरिक आहे, मला मुंबईत राहायचा हक्क आहे, मी बांधतो घर. आज सगळे छान राहिले असते मुंबईत, पण बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आज BKCला 1.5 आणि 2-2 कोटीचं झोपडं आहे. का कोणाला नाही वाटलं ते.
मराठी माणसाची जबाबदारी म्हणजे हा मी मराठी माणूस आहे तर त्याची जबाबदारी ही पहिली प्रायोरिटी असली पाहिजे. ह्याच्यावरती मला पिक्चर करा असं वाटेल कधीतरी. म्हणजे माझं काहीच म्हणणं नाही. मी ते माझा शिवाजी जो पिक्चर केला मी शिवाजीराजे भोसले बोलतो तेच त्यांना सांगायला पाहिजे होतं की त्यांनी केलं, त्यांना दोष देऊ नका. तुम्ही काय केलं ते सांगा. पण मला असं म्हणणं आहे की माझा मराठी माणूस शांत आहे म्हणून त्याची जबाबदारी घ्या, त्यांची पहिली घ्या. म्हणजे ह्यांना काही टाळू नका किंवा ह्यांना काही करू नका. पण तो माझा मराठी माणूस सोडा. दुसरी गोष्ट ती काय माहिती, मला कायम असा एक प्रश्न पडलेला असतो की महाराष्ट्रात हिंदी सगळ्यांना येतं, सरसकट सगळ्यांना येतं. म्हणजे अगदी माझ्या पंढरपूरमध्ये एक साधी बाई आहे ती पण हिंदी बोलते. एक माझा मराठी मुलगा समजा कुठेतरी दिवसभर हातगाडी उचलली, थोडेसे पैसे घेऊन एका दुकानावर गेला की तांदूळ दे मला, थोडं तेल दे रे, माझा बाप उपाशी आहे. आणि त्या दुकानवाल्याने त्याकडे नुसतं बघितलं. तो म्हणतो दे ना रे बा, मला जाऊ दे, 3 दिवसापासून काय खाल्लं नाही. तो बघतो त्याच्याकडे, तो म्हणतो काय कमी आहेत का, ठीक नाही माझ्याकडे एवढेच पैसे आहेत त्यामुळे एवढे दे. आणि तो त्याला म्हणतो मेरे को मराठी नाही आता है. म्हणजे माझं काही म्हणणं नाही की माझ्या महाराष्ट्रात माझ्या मराठी माणसाला जगायला हिंदी शिकायला पाहिजे का, तेवढं तरी मी एक्सपेक्ट करतो ना. माझ्या राज्यात मला समजा हिंदी येतच नाही तर मी कुठे जाणार महाराष्ट्रात का मला कंपल्सरी हिंदी शिकायला लागेल त्यासाठी. मग ज्यावेळेला आपण म्हणतो तुम्ही मराठी शिका ते मला वावगं काय वाटत नाही. तुम्हाला कुठे सांगतोय कोणते वाङ्मय लिहा ना मराठीत, तुम्हाला बेसिक तरी शिकाल ना तुम्ही इथे राहता कम्युनिकेट करायला, किंवा निदान कोणतरी ठेवा त्याला मराठी. तर चल माझा एक मराठी माणसाला नोकरी जरी मिळेल. तुमच्या दुकानांवर समजा नाही येत कोणाला, मला वाईट वाटतं कित्येक रेस्टॉरंट मी बोलतो ना मराठीत, काय रे हे दे मराठी नाही आता आहे, तो माझाच सांगतो ना, तो राग येतो. म्हणजे समजा मला नसतंच येत हिंदी तर मी जसं साऊथमध्ये बोलतच नाही. म्हणजे अतिशयोक्ती नाही. मी एका मोठा प्रोड्युसर तिकडे, आता त्याने एक 70 कोटीचा पिक्चर करतो, रिलीज होतोय त्याचा 25 डिसेंबरला. त्याचं पिक्चर मी एक करतोय, तो हिंदीत करतो. पण तो मला त्याला भेटायला बोलू, गोष्ट सांगायला, मला सांगताच येईल ना. त्याला इंग्लिश येत नाही, त्याला हिंदी येत नाही, तुटकं म्हणजे अगदीच. पण तो त्याला त्याची लाज वाटत नाही, त्याचा व्यवसाय जोरात चालू आहे. आपल्याकडे का नाही. म्हणजे मी चेन्नईला एक शो करायला गेलो इंग्लिश नाटकाचा, मी काम करतो त्यावेळेला. ते गेलो तिकडे आणि काही तिकडच्या जैन लोकांनी तो शो घेतलेला आणि काही साऊथ इंडियन पण आलेले. पण ते जैन लोक त्या साऊथ इंडियनची तमिळमध्ये बोलत होते, इंग्लिशमध्ये नव्हते बोलत. शॉक मी आय वॉज शॉक. म्हणतो नाही आम्ही तिथं रहत आहे. तो आपणच कोणी येऊन टिचकी मारून जावं तसं आहे ना. चल आपली मराठी आहे चल तर काय करत नाही. तो कुठेतरी ना तो असा एक ॲड्रेस करणं गरजेचं आहे की मराठी माणसाला तुम्ही डोंट टेक देम फॉर ग्रांटेड. पण मराठी माणसाला खूप गृहीत धरतो, याचा मला त्रास होतो की तो काहीच बोलणार नाही. शेवटचा एक प्रश्न असा होता की आता मगाशी तुम्ही सगळी क्षेत्राची आणि गणित मांडली, आपण त्याच्या आर्टिकल भविष्यामध्ये बोलून मध्यंतरी केलं होतं तो विषय. तरुण वर्ग इफ्फी मध्ये सुद्धा हा विषय आला होता, ज्याला आता आपण जेनझी असं लेबल सगळ्यांनी आपण घेऊन लावले. तर शिवाजीराजे भोसले बोलतोय हा तरुणांनी त्यावेळेला खूप डोक्यावर घेतलेला सिनेमा होता. आजचा तरुण वर्ग मराठी सिनेमांकडे येतोय का, आणि तो यायला पाहिजे तर आपण काय करायला पाहिजे? कारण मुख्यमंत्र्यांनी त्या इफ्फी मध्येच सांगितलं की आम्ही त्यासाठी काहीतरी योजना आणण्याचा प्रयत्न करतोय. योजना वगैरे ठीक आहे, त्याला मनापासून वाटलं पाहिजे थिएटरकडे जावं. तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं की त्यांना अट्रॅक्ट करायला मला 4 कोटी खूप कमी आहेत. त्या 3 आणि 4 कोटीमध्ये मी काय ॲड्रेस करू? कारण त्यांना त्याच स्पेंडिंग पॉवर आहे त्यांच्याकडे आज, तर त्यांना ऑप्शन्स खूप आहेत ना. म्हणजे माझं काय म्हणणं असतं की मी आज त्यांना झोपाळ्यावर बसवतो, चल झोपाळ्यावर बसवून मजा येते. ते विमानात उड्या मारतात हो. त्यांची एंटरटेनमेंटची लेवलच वेगळी झाली आहे. आम्हाला लहानपणी झाडाला लावलेल्या त्या झोक्यामध्ये जी मजा यायची ना, त्यांना आता त्याच्यात येत नाही ना. त्यांची एक्साइटमेंटची लेवल काय आम्ही विमानातनं उडी मारू. तर मला ह्या लोकांना जर का अट्रॅक्ट करायचं असेल तर मला बाकी सगळी सोंग आणू शकतो, मी पैशाचं सोंग आणू शकत नाही. मला त्यांच्या लेवलला त्यांच्यासाठी सिनेमा जर का करायचा असेल तर एक्सपोज. आणि आज ते इतके स्मार्ट आहेत, ते आता क्लिक ऑफ अ बटन ते कोरियन सिनेमा, फ्रेंच सिनेमा सगळं बघत असतात. तर
तर मी तो 4 कोटीचा सिनेमा त्याची नाही कॉम्पीट करू शकत. तो कधी करता येईल की माझा तोच सिनेमा जर का मला हिंदीत डब करायचा तेवढी कॅपॅसिटी आली आणि ती येईल, मग त्यासाठी पैसा पाहिजे. तर तो पैसा एकदा आला, जसं कन्नड सिनेमाचं झालं आहे. मी म्हणतो कन्नड सिनेमाचं जेवढं भलं झालं ना त्याच्यापेक्षा 3 पटीने जास्त मराठी सिनेमाचं होईल. कारण आपल्याकडे कॉन्टेंट खूप चांगलं आहे. आपल्याकडे काय म्हणतात त्याला, साहित्य खूप चांगलं आहे. जर का जसं मी एक उदाहरण सांगितलं की मला अण्णाभाऊ साठेंवर पिक्चर करावंसं वाटेल, पण मला फकीरा करावंसं वाटेल ना. आणि इन इट्स ग्लोरी आता तिकडे करतात की साऊथच्या तिकडच्या त्यांची लोकांचे पिक्चर, तर मग असा पिक्चर का नाही, म्हणजे मला नाही करायला आवडत. माझ्याकडे एक जण, मग तेच म्हणतो पुन्हा, मी ते पण सेल्फिश नाही की मलाच करायचे सिनेमे. माझ्याकडे पैसे असेल ना तर मी शोधीन डिरेक्टर्स ज्यांना गोष्टी सांगायच्या. तर तो कोणतो नाव त्याचं रे, भाऊराव कराडे ना, भाऊराव कराडे. तर त्यांनी काय तो खूप झट्ट आहे, मला पिक्चर करायचं रे. तर मी आता ते हे घेतलं आहे काय शिवधनुष्य, त्याला घेऊन एक पिक्चर करायचा आहे मला. कारण त्याला सिनेमा कळतो आणि तो पॅशनेट आहे फिल्म मेकर. असे खूप पॅशनेट फिल्म मेकर्स आहेत आपल्याकडे की ज्यांना आपण पुश करून ना, म्हणजे दे आर मच बेटर दॅन दिस हिंदीचे डिरेक्टर. मी काम करतो ना, लोक आहेत हिंदीत, पण फक्त त्या कॅमेरावर डिपेंड होतात. त्यांचा कॅमेरामॅन बरोबर निवडतात, ते शॉट लावतात, ते हे आपले बसलेले असतात तिकडे. आपल्याकडे निदान डिरेक्टर तरी आहेत चांगले, त्यांना देऊ आपण काहीतरी ना, तर ते दे कॅन क्रिएट वंडर्स. शेवटचा प्रश्न आहे की आज मराठी नाटक हाऊसफुल सुरू आहे. अनेक प्रयोग जोगुंबाना सर म्हणाले की 2 जाहिराती आहेत आणि सगळेच नाटक चांगली सुरू आहेत. तुम्ही सुद्धा एक फिल्टर कॉपी मराठीत केलं की आता हिंदीतही त्याचे शुभारंभ झालेले आहेत, हिंदीतही चालू आहे. एक नवीन नाटक निर्मिती करताय तुम्ही स्वतः आणि महेश मांजरेकर असं आम्हाला जाहिरातीत कधी बघायला येईल कदाचित. मला काम करायचं होतं नाटकात खूप वर्षानंतर. कारण ते काय आहे ना, एक थिएटर इज लाईक गोइंग टू गॅरेज अँड तुमचं काय ओव्हरहॉल करायचं ना. मला खरंच खूप इच्छा आहे आता की नाटकाची एक मजा वेगळी आहे. दुसरी गोष्ट काय माहिती आहे ना, की नाटक हे मराठी नाटकाच्या जवळपास 1 ते 20 मराठी नाटक आहे. 21 पासून गुजराती आहे. कारण 22 हिंदी, 23 इंग्लिश, पण 1 ते 20 मराठी आहे. आपलं थिएटर म्हणजे कुठल्या कुठे. पण आणि एक गोष्ट करू का घाबरवायची, मला वाटतं 1.5 वर्षांचा सिनेमा बंद होईल. सिनेमा ही इंडस्ट्री बंद होईल अशी मला भयंकर भीती आहे. आणि तो दिवस इज नॉट फार. कारण AIने जी प्रोग्रेस केली आज मला गरजच नाही ना कॅमेराची. मला काय गरज आहे कॅमेराची, मला काय गरज आहे लाईटिंगची. मी ॲट अ स्विच ऑफ अ बटन मी जगातला कुठलाही कॅमेरामॅनचं फ्रेम मी रिक्रिएट करू शकतो. की कार्पेंटरने केलेलं मला लाईटिंग, याला टायटॅनिकचं लाईटिंग मला तुम्ही ह्या सीनला करून द्या, तो करतो पटकन. AI करतोय आणि त्याचा प्रोग्रेस एवढा रॅपिड आहे. मी जे बघतोय ना ते इट इज अ मॅटर ऑफ टाईम की तुम्हाला कळणार पण नाही AI वर केलाय का शूट केलाय तो. आणि तो जे करू शकतो ना, तो कुठलाही कॅमेरा जगातला करू शकत नाही. त्यामुळे 1.5 वर्षानंतर हे सगळे म्हणजे मी पण, आम्ही घरी असू, काहीतरी व्यवसाय करा, तर मला नाटक एक आहे होपफुली, त्यामुळे मी ते करीन. पण इंडस्ट्री आणि का बंद होईल, थिएटरमध्ये तुम्ही काय लावाल, दिवसाला 10,000 पिक्चर येतील दिवसाला. कारण कुठेही कोण बसून तिकडे कुठेतरी एक संगमनेरला बसून तो पिक्चर बनवू शकतो, एक गडचिरोलीला बसून एक पिक्चर बनवू शकतो. काही लागत नाही त्याला. हुशारी थोडीशी, तुमचे प्रॉम्प्ट्स बरोबर दिले, तुम्ही काही करू शकता. हे 1.5 वर्षात सगळी दुकानं बंद येते. त्यामुळे जे काय ते 1.5 वर्षात सिनेमा करून घ्या. सगळे जे कोणी असे पुढे जे काय आहेत ना, ते पुढचे क्विंटिन टॅरंटिनोज आणि जेम्स कॅमरून, त्यांनी घरी बसावं. फॅक्ट आहे म्हणजे तुम्ही यूट्यूबवर जाऊन ट्रेलर बघा AI फिल्मचे, म्हणजे ती इमेजेस, ओ माय गॉड. आम्हाला जर चाकू मारायचं असेल तर मग खोटी मूड बनवा, हे करा, इथून रक्त काढा. आयला मग तो बरोबर करतो की नाही VFX वाला, हे नाही बट टोक चाकू, किती रक्त पाहिजे, 1.5 लिटर वाटेल ते होऊ शकतं. ते फक्त जेव्हा तिकडे ट्रान्सलेट होईल ना, तेव्हा आमची दुकानं बंद. ॲक्टर कोण, ॲक्टर हा काय हँडसम ॲक्टर आहे, सॉलिड आहे, जे 8 पॅक्स आहेत. मी एक प्रॉम्प्ट दिला की मला 12 पॅक्स दे. मला ह्याची हाईट मला 6 फूट 7 इंच पाहिजे आणि हा एक फाईट मारली की समोरच्या 32 भिंती तुटल्या पाहिजे. काही गरज नाही खोट्या बनवून मग त्या इफेक्टमध्ये करायच्या ना, तुटल्या.
थिएटरमध्ये साडीची दुकानं लागतील सगळ्या मल्टिप्लेक्सेसमध्ये. दिवाळीच्या आता जाहिराती आहे वरचे आता ज्या आल्यात मेजर दिवाळी थँक्यू सो मच. तुम्ही छान छान प्रश्नांची उत्तरं दिली आणि सखोलपणे सगळं विस्तृतपणे तुम्ही सांगितलं. आणि सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा. लवकरच आपण सक्सेस पार्टीला भेटू. हॅपी दिवाळी आणि तुम्हाला सगळ्यांना, हॅपी दिवाळी. महाराष्ट्राच्या सगळ्या वाचकांना आणि महाराष्ट्राच्या इकडच्या सगळ्या स्टाफना आमच्या सगळ्यांतर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी